ठीक आहे, चला. संजय जाधव संदर्भात देखील चर्चा होती. काय ज्या प्रकारे आपचं ऑपरेशन लोटस ज्या प्रकारे झालं तसं पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची ठाकरे त्याच्यावरती चर्चा चालू आहे. काल परभणीची बैठक होती, पण संजय जाधव तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपचं काय ऑपरेशन लुटस बिटस काय झालेलं नाही आहे. असे भगवडे प्रत्येक पक्षामध्ये असतात, राजकारणामध्ये असतात. आता आमच्याकडून 40 भगवडे गेले मेंदीच्या नेतृत्वाखाली, ते पळपुटेच आहेत ना. शिवाजी महाराजांच्या राज्यात राहता आणि दिल्ली पुढे गुडघे टेकून पळून जाता, त्यांना काय म्हणणार तुम्ही? असे प्रत्येक पक्षात लोक असतात. हे राघव चड्डाचं नाव तुम्ही घेताय किंवा त्यांच्याबरोबरचे अन्य लोक आहेत, त्यांच्यावरती ईडीच्या धाडी पडल्या, ते घाबरले, ते पळून गेले. ही गोष्ट एवढ्या पुरतीच मर्यादित आहे. महाराष्ट्रातही तेच झालेलं आहे. अजित पवारांवरती धाडी पडल्या, ते 35-40 आमदार घेऊन निघून गेले. एकनाथ शिंदेवर धाडी पडल्या त्यांच्या लोकांवर, ते पळून गेले. हे का शौर्य आहे का? ही का कर्तबगारी आहे का? नाही. भाजपला वारंवार काय गरज पडते या सगळ्या? बघा, ऑपरेशन लोटसपेक्षाही हे ऑपरेशन डरपोक आहे. डरपोक लोक आहेत, कमजोर मनाचे लोक आहेत. त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांना आपल्या पक्षाविषयी निष्ठा नाही, पळून जातात. चला. मराठी सक्तीच्या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांकडनं पुन्हा एकदा पुनरुच्चार करण्यात आला. ते असं देखील म्हणतात की रिक्षा चालकांचा मोर्चा कुठल्याही परिस्थितीत निघणार नाही. हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. मोर्चाचा एक प्रकारे इशारा देणं हा पब्लिसिटी स्टंट. आता 2 गट पडले आणि कुठेतरी सरकारमध्ये सुद्धा यामधून मतमतांतर सरकारमध्ये मराठीच्या मुद्द्यावरती 2 गट पडता कामा नाहीत. हे मराठी राज्य आहे. हे मराठी राज्य आहे. उद्या 1 मे येतो आहे, महाराष्ट्र दिन. 106 हुतात्मे मराठी आहेत, कळलं? 106 हुतात्मे मराठी आहेत, ज्यांनी रक्त सांडलं आहे या महाराष्ट्रासाठी. अशा वेळेला मराठीच्या मुद्द्यावर जर 2 गट पडत असेल तर मराठी विरोधी जो गट आहे त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. सर, मुंबईतील केएम रुग्णालयाचं